नमस्कार. मी संजय कांबळे. आपल्याशी मी माझा एक लेख लिहिला होता तो सादर करत आहे. तो लेख वाचतो मी. त्या लेखाला काय नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा. रोज उठून याच्याशी वाद घाल, त्याच्याशी वाद घाल, भांडणे कर, याने जीवनात काय मिळते? तर नुसते दुःख आणि नैराश्य. आपण नाही ना समोरच्याला बदलू शकत, मग तो हट्ट तरी कशाला? अगदी आपल्या शरीराच्या अनंत क्रिया देखील आपल्या ताब्यात नाही. मग आपणच जग बदलण्याचा विचार का करायचा? त्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवायचा. जे आहे जसं आहे तसे स्वीकारून त्यातून मार्ग काढून पुढे चालायचे. समोर नदी आहे आणि आपल्याला त्याचा मार्ग बदलायचा आहे का शक्य? नाही ना. मग आपण पुलावरून जायचे का बोटीतून जायचे किंवा नदी ओलांडून जायचे का नाही जायचे, ते आपण आपले ठरवायचे की फक्त नदीचा प्रवाह बदलण्याच्या नादात आपले जीवन उद्ध्वस्त करायचे? ठराव खूप महत्वाचा. अगदी प्रत्येक क्षणी बोलताना जो पॉज घेतो त्याची भाषणे देखील गाजतात आणि जे न थांबता बोलतात त्यांच्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. माणसाचं वय 70 ते 75, निम्मे तर संपलंच आहे. मग उर्वरित तसंच घालवायचं का? निरपेक्ष राहण्यासारखं सुख नाही. अगदी कुणाकडूनच अपेक्षा ठेवू नये. मग बघा जीवन किती सुसह्य होते ते. अपेक्षा आली की दुःख आले, दुःख आले की ते वाढते आणि वाढले की ते साठले की त्याला दुर्गंधी येते. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी असते आणि काहीतरी नसते. पण या जगात परिपूर्ण असा कोणीच नसतो आणि अपूर्ण असण्याची मजा आहे तरी ती परिपूर्णतेत नाही. डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यावर खालीच पाहावे लागते, कारण वर काहीच नसते. आपण असो किंवा नसो हे जग चालतच असते. आपल्या विना या जगाला काहीच फरक पडत नाही. आपल्याला राग आला, दुःख वाटले, नैराश्य आले की हातात पेन घेऊन आपल्या भावना कागदावर मांडायच्या. एक दिवस त्याचे पुस्तक होईल आणि आपण लेखक. बघा पटतंय का?